इमिटेशन ज्वेलरीचं एक फॅक्टरी आहे, ज्यामध्ये आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की काही बाल कामगार यांचा वापर त्या ठिकाणी केला जातोय। त्या माहितीच्या आधारे आम्ही आमची टीम त्या ठिकाणी जेव्हा गेली तर त्या ठिकाणी जी बाल कामगार होती ती आढळून आली। त्यानुसार आम्ही चारकोप पोलीस इथे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आणि चाइल्ड लेबर ॲक्ट याच्या अंतर्गत गुन्हा तात्काळ दाखल केला आणि तिथे जी 13 बालकामगार त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांचा आम्ही त्यांना रेस्क्यू केलेला आहे आणि पुढील गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई ही चारकोप पोलीस इथे चालू आहे। सर, ज्या पद्धतीने बालमजुरांचा वापर केला जात होता तर पोलिसांकडून दर आठवडा किंवा म्हणावं किंवा महिनाभर म्हणावं ते जे इन्स्पेक्शन होतं ते इन्स्पेक्शन चालू नव्हतं का? नाही, जसं की आम्ही आताच तुम्हाला सांगितलं की जी गोपनीय माहिती आम्हाला मिळाली त्या प्राप्त माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन ती गोष्ट व्हेरीफाय केली आणि जेव्हा आम्हाला असा प्रकार आढळून आला तर त्यावर आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून पुढे तपास हा सुरू केलेला आहे। सर, चारकोपच्या हद्दीमध्ये 300 हून जास्त फॅक्टरीज आहेत, त्यामध्ये किती अशा कंपन्यांमध्ये असे बालमजूर चालू आहेत? नाही, हे निश्चित असा नंबर आम्ही नाही करणार, कारण की जशी काही आम्हाला माहिती मिळते किंवा तक्रार प्राप्त होते त्या आधारावरच ती पुढची कारवाई आम्ही करतो। परंतु ही जी झालेली कारवाई आहे त्यातून मी सर्वांना एवढंच आपल्या मार्फतीनं सांगेल की कोणीही अशा पद्धतीनं बालकामगार आपल्याकडे कामासाठी ठेवू नये, त्यांना एम्प्लॉयमेंट कोणत्याही प्रकारची आपण त्या ठिकाणी देऊ नये आणि कायद्याचा भंग त्या ठिकाणी आपल्याकडून होणार नाही हे प्रत्येकानं बघायचं आहे। सध्या बालमजुरांचा जे वापर केला जात आहे ते कुठल्या राज्यामधल्या त्या बाल जे आहेत आणि त्यांना आता कुठे तसं राज्य म्हणून सांगण्यापेक्षा मुळातच ही सगळी बाल कामगार असल्यामुळं हे बेकायदेशीर प्रकार आहे आणि तो कोणीही करू नये हेच या कारवाईतून आम्ही आपल्या माध्यमातून सांगतोय। बाळांच्या ताब्यात आता कोरोना आम्ही हे रेस्क्यू करून त्यांचे पॅरेंट्स जे आहेत त्यांच्याकडे आम्ही हे करतोय आणि सोबतच एनजीओची पण त्या ठिकाणी आम्ही मदत घेतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।